नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. कुंभ राशीच्या लोकांना हा काळ अतिशय संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे. तुम्ही कितीही संयम राखला तरी बाहेरून काही शक्ती तुमच्यावर परिणाम करत राहते. ग्रहांची स्थिती जणू तयार झाली आहे, की जणू नशिबानेच तुम्हाला काही इशारा दिलेला आहे. आता सावध राहा. 20, 21, 22, 23 नोव्हेंबर या 4 दिवसात घटनांचा मोठा खुलासा होणार आहे. जसे दिवस होते तसे नसल्याचे तुम्हाला जाणवेल. दुश्मन, मत्सरी किंवा तुमच्या विरुद्ध कष्ट रचणारे लोक त्यांच्या पापांचा हिशोब भरला आहे. हा खेळ नाही तर ती परीक्षा आहे. एक इशारा आणि एक संधी आहे स्वतःला मजबूत करण्याची. आता कशामुळे हा काळ भयानक वाटतो? गृहस्थितीतील बदल आणि अ, शनी आणि मंगळ यांच्या प्रभावामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला अस्वस्थता जाणवेल. दुश्मनांच्या योजना उघड होण्याची व लोकांच्या तुम्हाला गुपचूप हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांचे डाव समोर येतील. स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. कारण इतर लोक हे तुमचे कान ठेवूनच आहेत. शब्द ऐकून विचलित होऊ नका. तुमच्या अंतर्मनात तुम्हाला सावध राहण्याचा संकेत आहे. अचानक आर्थिक परिस्थिती, नातेसंबंधातील अडथळे, गैरसमज, विश्वासघात यामुळे मानसिकता तुमची अस्थिर होईल. 21 नोव्हेंबर पहिला इशारा. त्या दिवशी तुमच्या मनावर अस्वस्थता जाणवेल. बाहेरून काही मोठ्यांनी घडले व यातून तणाव तुम्हाला नक्कीच जाणवेल. लोकांचा तुमच्याशी असलेला स्वभाव बदलल्यासारखे तुम्हाला वाटेल. ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला होता त्यांच्यावर थोडा तुटलेपणा जाणवेल. मंगळाचा प्रभाव तुमच्या ध्येयावर परिणाम करून तुमच्यावर चिडचिड वाढेल. क्षणी मानसिक थरकावा वाढवेल. जिथे संयम हवा आहे तिथे वाढेल. स्वतःवर शंका घेण्याची वृत्ती सुद्धा वाढणार आहे. अशी शंका डोक्यात राहील. संवाद तुटण्याची शक्यता. आता उपाय काय करायचे आहे? रोज सकाळी 11 वेळा ओम गणपते नमःचा जप करायचा आहे. कोणाशीही संवाद करायचा नाही. 22 नोव्हेंबर दुश्मनांचे पाप उघडे पडणे. हा दिवस जणू सत्यावर समोर येण्याचा दिवस आहे. आतापर्यंत शांत बसलेल्या गोष्टी अचानक बाहेर येतील. कोणीतरी तुमच्या विरोधात कट करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळून येतील. जणू काही तुमच्या परिस्थितीत तुमच्याबद्दल चुकीचे अफवा पसरत असतील. पण आता त्याचा फायदा तुम्हाला फास्टच होईल. आता पुढे बघूया. यामुळे मानसिक अस्वस्थता येणार आहे. राहूच्या प्रभावामुळे अस्वस्थता तुम्हाला समोर येईल. नकारात्मक गोष्टी वाढून तुमच्या मनात गोंधळ सुद्धा निर्माण होतील. मंगळ आक्रमक येईल व संयम राखणे आवश्यक आहे. आता उपाय काय आहेत? कोणत्याही वादात तुम्हाला थेट भिडू नका. पुरावे गोळा करा. मानसिक संतुलनासाठी रात्री 21 वेळा अ, महादेवांचा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. गरजू व्यक्तींना वस्त्रदान किंवा अन्नदान करायचं आहे. 23 नोव्हेंबर मानसिक व भावनिक संघर्ष. या दिवशी आतल्या संघर्षांची जाणीव तीव्र होईल. तुम्हाला काही नाती दुरावल्यासारखे वाटतील. भावनिक आधार नसल्यामुळे मनावर दडपण येईल. याच दिवशी आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. चंद्राचा अस्थिर प्रभाव मानसिक अस्वस्थतेला कारणीभूत ठरेल. शनी तुमच्या ध्येयावर मर्यादा आणि तुम्हाला तुमच्या मर्यादा समजतील. रागाने निराशा यामध्ये हेलकावे येतील. आत्मविश्वास वाढणे व कमी होणे याची सुद्धा शक्यता आहे. यासाठी तुम्हाला उपाय आहे. तुम्हाला मन शांत ठेवायचं आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा तुम्हाला रोज जप करायचा आहे. दिवसभरात स्वतःसाठी वेळ काढून विश्रांती घ्या. आता 24 नोव्हेंबर पापांचा हिशोब व निर्णायक बदल. हा दिवस सर्वाधिक निर्णय घेणारा असणार आहे. या दिवशी काही नवीन, अधिक मजबूत निर्माण होण्याचा मार्ग तयार होईल. तुम्हाला स्वतःच्या जीवनातील प्राधान्यक्रम पुन्हा तपासावे लागेल आणि चुकीचे ध्येय परीक्षा घेईल. स्वतःच्या चुकी स्वीकारण्याची वेळ. जीवनाकडे नवीन दृष्टिकोन पाहण्याची गरज निर्माण होईल. जुने दुःख सोडून नवे भविष्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळेल. तर आता उपाय काय करायचे आहेत हे आपण बघूया. संध्याकाळी दीप लावून देवी दुर्गेची पूजा तुम्हाला करायची आहे.
देवी दुर्गेचा मंत्र तुम्हाला 21 वेळा जप करायचा आहे. आत्मपरीक्षण करा, कारण पुढे कोणत्या गोष्टींना सोडून पुढे जावे लागेल याचा विचार करा. निर्णय विचारपूर्वक व प्रामाणिकपणे निर्णय घ्या. कुंभ राशीच्या मित्रांनो, या 4 दिवसांचा काळ जरी कठीण असला तरी ते नशीब बदलण्याची सुवर्ण संधी आहे. जीवन नेहमीच सर्व मार्गांवर चालत नाही. काही वेळा आपण ज्या लोकांवर विश्वास ठेवतो तेच आपले विरोधात उभे राहतात. काही वेळ परिस्थिती अशी असते की आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो. स्वतःलाच. पण लक्षात ठेवा, परीक्षा शिक्षा नाही तर तुमच्यासमोर येणारा अडथळा मागे टाकण्याचा संदेश देत आहे. ध्येय गमावू नका. संयम, स्वतःला समजून घ्या. मजबूत होण्याचा हा काळ आहे. ज्या लोकांनी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांचा पराभव निश्चितच आहे. कारण सत्तेच्या पुढे खोटं राहत नाही. गमावल्यासारखं वाटतं, पण ते प्रत्यक्षात तुमच्या जीवनात चुकीच्या नात्यांपासून मुक्त होण्याची संधी आहे. तुमच्यात अनेक प्रचंड शक्ती जोडलेली आहे. जागृत राहा, ध्यान करा, प्रार्थना करा, स्वतःवर प्रेम करा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. जीवनाचे नियंत्रण आहात. ग्रहांच्या या हालचाली तुमच्या मनावर परिणाम करत असल्या तरी तुमचं सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास हे त्यावर मात करण्याचे साधन आहे. या काळात तुम्हाला खालील गोष्टी नेहमी स्मरणात ठेवाव्या लागतील. संकट हे तुमचं सामर्थ्य तपासण्याची वेळ आहे. तुम्हाला प्रत्येक अडथळ्याच्या मागे नवोदय किंवा नवीन संधी लपलेली असते. नकारात्मकता ओळखून त्यावर विजय मिळवून प्रार्थना व सकारात्मक यामुळे शांत राहणे. संयम आणि आत्मविश्वासातून यामुळे संकटातून विजय मिळतो. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा लागेल. बाहेरचा आवाज काही सांगत आहे. तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाकडे लक्ष द्या. स्वतःला नवीन सुरुवात द्या. नकारात्मकतेला मागे टाका. उज्ज्वल भविष्याकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका. तुमच्यासोबत विश्वाची शक्ती आहे. फक्त त्यावर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पण नक्कीच पोहोचेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद.